नमस्ते. मी आज तुम्हाला MIDC बाबत काही गोष्टीचा खुलासा करणार आहे. आपल्याला ज्यावेळेस MIDCचा विषय येतो त्यावेळेस उतरवली या ठिकाणी आणि वडगाव या ठिकाणी जी जागा या ठिकाणी गेलेली आहे याबाबतच आपण विचार करतो. मित्रांनो, जे 17.5 वर्ष त्याच्या आधीच्या राजकारणाबाबत मी बोलू इच्छित नाही, कारण ते जे राजकारण आहे हे आम्ही पाहिलं नाही जवळ. पण जर आपण पाहिलं तर 17.5 वर्ष राजकारणामध्ये असणारे मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे आणि 25 वर्ष राजकारणामध्ये असणारे या दोघांविषयी मला बोलायचे. राजकारण करत असताना रोजगाराबाबत विषय आला की उतरवली MIDCच्या बाबत विषय प्रामुख्याने येतो आणि उतरवली MIDCच्या बाबतीत विषय आला की या ठिकाणी एक म्हणतो यांनी MIDC रोखली आणि एक म्हणतो यांनी MIDC रोखली. ह्या दोघांचे वाद आपण कित्येक वर्ष सर्वजण ऐकतोय. विशेषतः तरुण मित्रांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्यावेळेस निवडणूक येते तर त्या वेळेचे जे उद्योगमंत्री असतात ह्यांच्याकडे ह्यांच्या मिटिंगच्या सर्व गोष्टी व्हायरल होतात आणि त्या गोष्टी आमच्या ग्रुपवर टाकल्या जातात, म्हणजे तालुक्याचे जे ग्रुप आहे त्याच्यावर टाकले जातात आणि मग एकमेकाचे वाद चालू होतात आणि श्रेयवादाची लढाई चालू होते. मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की यांचा नाकर्तेपणा किती असावा याच्याबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी पूर्वी आपल्या बोर तालुक्यामध्ये इंडस्ट्रीज नव्हत्या का? तर होत्या. कुठल्या कुठल्या होत्या? बोर इंडस्ट्रीज, नेरा पेपर मिल, त्यानंतर फॅन्सीनेट कंपनी म्हणून या ठिकाणी होती. तर यशवंत मिल नाव आहे, पण त्याच्यामध्ये 1-2 कंपन्या छोट्याशा त्या ठिकाणी सूतगिरण्या होत्या त्या ठिकाणी. तर या ठिकाणी लक्ष्मी टेक्स्टाईल आणि मार्केंड ह्या 2 कंपन्या त्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि आरलॅब कंपनी, एवढ्या कंपन्या आपल्या तालुक्यात होत्या. म्हणजे जर आपण पाहिलं तर बोलावड्याच्या हद्दीपासून जी लाईन चालू होती ती येवलीच्या हद्दीपर्यंत ती लाईन चालू होती. म्हणजे बोलावड्यापासून येवलीपर्यंत सर्व जागाही या ठिकाणी कंपन्या त्या ठिकाणी होत्या. आणि त्यावेळेच्या काळामध्ये साधारण मी चौकशी केल्यानंतर एक 4 ते 5 हजार, म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये धरून 4 ते 5 हजार लोक या तालुक्यातली कामाला होते. मग ह्या ज्या कंपन्या आल्या, ह्या कंपन्या आल्यानंतर त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल झोन होता का? तर 100% होता. आता मला एका सांगा, 2007 पासून आणि एक जण 2002 पासून, म्हणजे 25 वर्ष जे कार्यरत आहेत ते 2002 पासून पंचायत समिती आणि आमदारकी आणि दुसरे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही पदावर या ठिकाणी होते. आणि यांचा श्रेयवाद एवढा मोठा की उतरवली MIDCच्या बाबत ह्यांनी MIDC अडवली, ह्यांनी MIDC अडवली. मित्रांनो, मला तुम्हाला या ठिकाणी सूचित करायचं आहे, तरुण मित्रांना मला या ठिकाणी सांगायचं आहे, निवडणूक झाली जिल्हा परिषदेची. आता ही निवडणूक नाही, ही मतदान मागण्यासाठी मी बाईट देत नाही. मला कुठली निवडणूक आता नाही, पण आता निवडणूक झाली, निकाल लागला आणि एकमेकाच्या विषयी एकमेकाबद्दल जे द्वेषाची भावना तरुणांमध्ये आहे हे मी ग्रुपवर पाहतोय. आणि ग्रुपमध्ये पाहत असताना कोण कुणाला देव मानतंय, कोण कुणाला निष्ठेचं मानतंय आणि त्याच्यावरून एकमेकामध्ये वाद चालू आहे. पण जो भांडतोय तो तरी सक्षम आहे का हे त्याचं त्यांनी विचार करायचा आहे. आम्हाला नाही विचार करायचा, त्यांनी त्याचा विचार करायचा. आपण ज्याच्यासाठी भांडतोय त्यांनी आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या व्यवसायासाठी किती योगदान आहे त्याचं, ह्याचा विचार त्यांनी करायचा आहे. आता राहिला विषय मगाशी सांगितल्याप्रमाणे, बोर इंडस्ट्रीजची जागा 40 एकर, त्याच्यानंतर त्याच्या शेजारी जी कंपनी होती ती फॅन्सीनेट कंपनी म्हणून होती,
आणि एक छोटीशी कंपनी दुसरी एक होती त्या ठिकाणी, तिचं 20 ते 22 एकरचा सातबारा होता. त्याच्यानंतर नीरा पेपर मिल की जी खंडाळ्यामध्ये येते, खंडाळे तालुक्यामध्ये येते, तिचा 120 एकर ही एवढी जमीन होती. त्याच्यानंतर येतो यशवंत मिल. यशवंत मिलमध्ये 2 कंपन्या कार्यरत होत्या, त्यांचा मिळून सातबारा आजही 20 एकर तिथं आहे. आणि त्याच्यानंतर येतं आरलॅब कंपनी. आरलॅब कंपनीचा 66 एकर सातबारा आणि लीज तत्वावर फाटक आणि खटावकर यांच्याकडून 70 एकरची लीज तत्वावर त्यांनी ती जागा घेतली होती. अशी टोटल जागा 336 एकर इथं आहे होती. आता ती 336 एकर जागा हे जे स्वतःला विकास पुरुष मानतात दोघं बी, यांच्या नजरेत आली नाही. ह्यांनी कधी या जागेचा मालकांना भेटून ह्या जागेबाबतचा प्रस्ताव सरकारकडे जाऊन दिला का? 2014 ते 2019 या कालखंडामध्ये 5 वर्ष सरकार यांचं नव्हतं. आणि दुसरं जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, ह्यांच्याकडं साधारण 5 वर्ष सत्ता नव्हती. आणि जे माजी आहेत ह्यांच्याकडं 7.5 वर्ष सत्ता नव्हती. बाकीच्या वेळेस ह्यांच्याकडे सत्ता होती का? तर 100% होती. आणि मग सत्ता असताना, हे सत्तेत सहभागी असताना, स्वतःला युगो पुरुष आणि विकास पुरुष म्हणत असताना यांना ही 336 एकर जागा निदर्शनास आली नाही का? आणि या जागेवर इंडस्ट्रीयल झोन काही जागेवर असताना ह्या जागेची विक्री झाली कशी? आज आरलॅब कंपनीची विक्री झालेली आहे. ती जागा या ठिकाणी इंडस्ट्रीयल झोन असेल होता आणि ती जागा लोढा म्हणून या मालकाने घेतलेली 66 एकर जमीन. ती 66 एकर जमिनीचा व्यवहार होत असताना त्या गावातील काही मंडळींनी तीव्र विरोध केला. मग त्याची मध्यस्थी कोणी केली? त्याच्यामध्ये किती मोबदला घेतला गेला? हा प्रश्न कोणाच्या तरुणांच्या मनात येत नाही का? जी 70 एकर जमीन फाटक आणि खटावकर या दोघांची होती, ती लीज तत्वावर होती 99 वर्षाच्या करारावर. मग ही जमीनसुद्धा त्यांनी सरकारने घेतली असती, सरकारने तिथं त्याचा मोबदला त्यांना दिला असता, यांनी ते प्रयत्न केले असते. हे विचारवंत म्हणतात स्वतःला. मग ह्या जागा त्यांच्या ध्यानात आल्या नाहीत का? आता फॅन्सीनेट कंपनीची जागा कोणी खरेदी केलेली आहे? यांचे सहकारी, माजींचे सहकारी, ह्यांनी ती जागा खरेदी केली. तिथं फार्म हाऊस आहे, स्वतःची शेती आहे, सगळं चाललंय. ही जागा खरेदी करताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला असं सांगितलं असतं, ए बाबा तू जमीन घेऊ नको. तेव्हा ते लोडाला सांगितलं असतं तू जमीन घेऊ नको. तेव्हा तो नीरा पेपर मिलच्या माणसाने 120 एकर जमीन घेतली, ती जमीन घेऊ नको असं सांगितलं असतं. आणि आम्हाला इथं उद्योग आणायचा आहे असंच बोलले असते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने यांना समाजाची तरुणांची जाणीव आहे आणि यांना खऱ्या अर्थाने रोजगार आणायचा आहे असं मी म्हणलो असतो. मित्रांनो, हे बोलायचं कारण एवढंच आहे. तरुण मित्रांना एवढं मला सांगायचं आहे, निष्ठा असावी पण आंधळी नसावी. आणि आज आपण मुंबई पुण्यामध्ये जाता, निवडणूक आली की येता, गावाकडच्या विषयाशी कसलीही जाणीव जर तुम्हाला असेल तर आपण तुटपुंज पैशामध्ये विकायचं का हो? तुटपुंज पैसे घेऊन आपण स्वतःला विकायचं का मतदानासाठी? हा प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे. जागे व्हा, खडबडून जागे व्हा आणि यांच्या नाकर्तेपणाला आपल्याला उत्तर द्यायचे. यांनी MIDC का केली नाही? ह्यांना रोजगार आणायचा आहे का नाही? याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज बोर इंडस्ट्रीची जागा कोणी खरेदी केली? बारामतीकरांनी. कशासाठी केली? हा विषय आहे ना. ते बी याच्यासाठी कारणीभूत आहेत ना. ह्यांना ती 40 एकर जागा घेताना ह्यांना वाटलं नाही का ह्या तालुक्यासाठी आपण इथं एखादी कंपनी आणावी म्हणून? आज बारामतीत जाऊन बघा काय परिस्थिती येते. आज आमचा भोर तालुका एवढा मागच ह्यांना का ठेवायचा आहे? आमचं पाणी घ्यायचं तुम्ही, आमच्या पाण्यावर तुम्ही पोसायचं, ही परिस्थिती आत्ता आहे. ह्या 336 एकरच्या जमिनीच्या लागून नीरा नदी वाहती, पाण्याचं मुबलकता, रोडला लागून जागा, ह्या जागा ह्यांनी विकताना ह्यांनी ब्र काढला नाही. उलट ह्यांनी त्या जागा विकत घेणाऱ्यांना सहकार्य केलं. एवढा दुबळापणा असू शकतो? सत्तेची उपयोग ह्यांना लोकांच्या कल्याणासाठी खरंच करायचं आहे का? पाणी, रोड,
स्मशानभूमी, अंगणं सारवणं, ह्यातच ह्यांचा वेळ वाया चालला आहे. आणि आम्ही एवढं एवढं काम केलं, शाळा खोल्या बांधल्या, हे केलं ते केलं, ह्याच्यातच चाललं आहे हे सगळं. हा रोजगाराचा विषय यांना सोडवायचा आहे का, हा प्रश्न मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. मग ही 336 एकर जागा या ठिकाणी विक्रीला निघून ह्यांनी ती रोखता आली असती का? ह्यांना ही 336 एकर जागेला मालक कमी होते, यांना घेऊन सरकारकडे जाऊन याचा पाठपुरावा करून ही जागा त्या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी उपलब्ध करता आली असती का? हा खरा प्रश्न मला त्यांना करायचा आहे. आणि यांना या तालुक्यात खरोखर रोजगार आणायचा आहे का, याचा विचार तुम्ही करा. यांना फक्त आपल्याला ईडी बनवायची आहे, हे डोक्याने विचार करताय, तुम्ही हृदयाने विचार करताय. ह्यांना ज्यावेळेस तुम्ही डोक्याने विचार कराल त्यावेळेस हे घरी बसल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, जागे व्हा, हे आव्हान या ठिकाणी करतो. आणि माझं जे आत्ता तुम्हाला माहिती दिली ती माहिती मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.